पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये दाखल होत आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री संजय बनसोडे हे मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. हाच योग साधून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने त्यांची भेट घेतली. सांस्कृतिक मंत्रालयाकडून कलाकार तसेच खेळाडू आणि युवकांसाठी योजना राबवून त्यांची होणारी परवड थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते भिवानंद काळे यांनी अनेक विषयांवर सांस्कृतिक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील, खंडापूरकर बाबा, प्रदेश युवती अध्यक्ष सना शेख, महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा सेना नेते भिवानंद काळे, संजय गवारे, विजय पवार, सोनाली जाधव, हितेश दाभाडे, निर्मला बुळे, पद्माकर भालेराव, विजय देवरे, दिलीप अहिरे, विजय गांगुर्डे आदी उपस्थित होते. मोदी साहेब येत आहेत, भव्य दिव्य कार्यक्रम आहे. तर काय याबाबत माहिती द्याल आणि नाशिककरांना काय अपेक्षा? 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस असतो. तो जन्मदिवस गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणून तो जन्मदिवस युवा महोत्सव घेऊन संबंध राष्ट्रामध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात. आणि 14 वर्षानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव हा आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळाला. आणि योगायोग असा आहे की 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा अयोध्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. आणि त्याचाच धागा पकडून आम्ही नाशिकचं आणि रामाचं अतूट नातं आहे आणि म्हणून इथं नाशिकला आपण तो राष्ट्रीय युवा महोत्सव घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही 12 जानेवारी ते 16 जानेवारीला नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. उद्या स्वतः देशाचे महान पंतप्रधान, कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी येत आहेत. त्याचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. आणि अतिशय भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा अन्य चांगले चांगले कार्यक्रम 12 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत आपल्या नाशिककरांना ते अनुभवाला आणि पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपल्या मार्फत मी राज्यातील जनतेला आणि नाशिकमधल्या सुद्धा जनतेला आव्हान करतो की आपण ह्या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशीही विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला त्या ठिकाणी मी करतो. सर, काय सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन केलं आहे? त्याचं एकदम मिनिट टू मिनिट प्रोग्राम त्या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याची एक कॉपी मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. आणि जवळजवळ 8,000 मुलं मुली हे देशातून त्या युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची राहण्याची, त्यांची भोजनाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्य शासनाने त्या ठिकाणी केलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाचं नियोजनासंदर्भामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हे पाहण्याकरता 2 ते 2:30 वाजता इथं पोहोचणार आहेत. पुन्हा नंतर त्याचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. पण उद्या लाखोच्या संख्येनं नाशिककर मोदी मैदानावरती मोदी साहेबांची सभा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एवढं या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो. थँक्यू. भाऊ, तुम्ही आज लातूरचे पालकमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेतली. काय नेमके भेट? आदरणीय देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचं उद्याचं जे कार्यक्रमाचं आपलं युवा मंत्रालयाकडनं जो कार्यक्रम आहे हा नाशिक जिल्ह्याला जो मान पुऱ्या भारतभरातून नाशिक जिल्ह्याची निवड झाली आणि हा युवा महोत्सव, क्रीडा महोत्सव हा नाशिकला मान मिळाल्यामुळं आज माननीय संजयजी बनसोडे साहेब, लातूरचे पालकमंत्री आणि आमचे आदरणीय सर्व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदीप पाटील, खंडापूरकर बाबा यांच्या आज नाशिकला योगायोगाने आज या कार्यक्रमाला ते आल्यामुळे आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीनं अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचा एक संपर्क प्रमुख म्हणून आणि आमच्या नाशिक जिल्ह्याच्या युवती सनाताई शेख, महाराष्ट्राच्या युवती अध्यक्ष
आम्ही सर्वांनी नाशिक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आणि विशेष म्हणजे या सांस्कृतिक मंत्रालयाकडनं किंवा त्यांच्या फंडाकडनं कलाकारांना आणि युवा पिढीला कसा न्याय देता येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. त्यामध्ये अतिशय चांगलं त्यांनी सांगितलं की 50,000चं खेळाचं जे अनुदान होतं ते मी 2 लाखापर्यंत करून दिलं. म्हणजे असं अतिशय चांगले निर्णय त्यांचे आपल्याला महाराष्ट्र सरकारला त्यांच्या माध्यमातून मिळालेले. म्हणजे जेणेकरून लातूरला जेव्हा जो विकास होता म्हणतात पवार आपले विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात, तसाच त्याही चांगल्यापेक्षा विकास आज बनसोडे साहेबांच्या संजय बनसोडे साहेबांच्या वतीनं लातूरचे कायापालट झाले. मी म्हणतो लातूरचीच नाही पुऱ्या महाराष्ट्राची कायापालट त्यांनी करावी अशी देखील त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांचं स्वागत नाशिकमध्ये जल्लोषात करण्यात आलं. आणि उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं देखील आव्हान मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झोपडपट्टी कामगार सेनेच्या वतीनं देखील करतो आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा उत्तर महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख या नात्याने करतो. सर्वांना जय हिंद, जय भीम. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.